जो इतिहास या भारताचा लिहिला गेला, स्वातंत्र्याचा इतिहास, तो एका अंगाने लिहिला गेला. अनेक असे योद्धे आहेत ज्यांनी या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलं, परंतु त्यांची नोंद या स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये नाही, इतिहासकारांनी घेतली नाही. इतिहास दडपला गेला. तो नव्याने आता पुन्हा एकदा आणावा लागेल असं मला वाटतं. त्याचं एक उदाहरण देऊ इच्छितो. आज कोणी बिरसा मुंडाचं नाव घेत नाही. छत्तीसगडमध्ये आदिवासी तरुण, पण त्यांनी इंग्रजांबरोबर मोठं युद्ध जंग पछाडलं. फडकेंचं नाव घेतलं जातं, फडके बंधूंचं. त्यांचे पुतळे देखील एल्फिस्टन कॉलेजच्या इकडे आहे, सेंट झेवियर कॉलेजच्या इकडे आहे. त्याचा इतिहास तिथे लिहिलेला आहे. ते आपण नाकारू शकत नाही, त्यांचं देखील योगदान आहे. परंतु बिरसा मुंडा हा अडीच वर्ष इंग्रजांच्या सैन्याबरोबर, इंग्रज प्रशासनाबरोबर लढाई करत होता आणि आदिवासींचे हक्क, जे जंगलाचे हक्क आहे, पाण्याचे हक्क आहे, त्याच्यासाठी त्यांनी लढाई सुरू केली. इंग्रजांच्या प्रशासनाचं आमच्यावरती, अधिकारावरती, आमच्या जमिनीवरती अतिक्रमण नको, स्वातंत्र्य देत असाल तर आमचा देखील विचार व्हायला पाहिजे. परंतु इतिहासात फार तोकडी त्यांची माहिती स्वातंत्र्य लढाईची आज आपल्याला मिळते. बाबासाहेबांना देखील हीच गोष्ट खटकत होती की देशाला जर स्वातंत्र्य मिळत असेल तर या शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, या जनजाती आहेत, त्यांच्या अधिकाराचं काय? राजकीय स्वातंत्र्य मिळेल देशाला, परंतु यांचे अधिकार अबाधित राहतील की नाही, ह्याची बाबासाहेबांना चिंता होती. आणि त्याच्यासाठी बाबासाहेब इंग्रजांशी बोलत होते. काही इतिहासकारांनी त्याचा अर्थ घेतला की बाबासाहेब स्वातंत्र्याच्या विरुद्ध आहे. परंतु हा देखील एक दडपलेला इतिहास आहे. महात्मा गांधींनी इथे देशामध्ये स्वातंत्र्याची लढाई सुरू केली आणि 15 ऑगस्टचं श्रेय म्हणजे महात्मा गांधींना जातं. परंतु सेकंड वर्ल्ड कॉन्फरन्स मध्ये, जे लंडन मध्ये झाली, तर सेकंड वर्ल्ड कॉन्फरन्स मध्ये बाबासाहेबांनी इंग्रजांना सांगितलं होतं आम्हाला जर स्वातंत्र्य देत असाल, शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब यांना जर हक्क देत नसाल, तर तुमची राजवट या देशामधून निघून जा. आम्हाला तुमची राजवट नको. खरी लढाई बाबासाहेबांनी इंग्रजांना जाण्याची
हुकूम इंग्रजांच्या सरकारच्या विरुद्ध बाबासाहेबांनी वर्ल्ड कॉन्फरन्समध्ये बोलली होती, राऊंड टेबल कॉन्फरन्स. हे देखील बऱ्याच लोकांना आज माहीत नाही. ऑगस्ट स्वातंत्र्य दिन, महात्मा गांधीला ज्याचं योगदान जातं, त्याचप्रमाणे आमची मागणी असणार आहे पुढच्या काळामध्ये. 26 जानेवारीला जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय घटना लिहिली आणि 1950 पासून तिचा अंमल सुरू झाला, त्या 26 जानेवारी ही बाबासाहेबांबरोबर, बाबासाहेबांच्या कार्याशी, बाबासाहेबांच्या संविधानाशी जुडलेली आहे. याचा देखील येणाऱ्या काळामध्ये आपण लोकांना सांगायला पाहिजे. 75 वर्षामध्ये हा देश एक संघटित आहे, ज्या देशामध्ये अनेक धर्म आहेत, अनेक जाती जमाती आहेत, त्यांच्या वेगवेगळ्या संस्कृती आहेत, त्यांची वेगवेगळी भाषा आहेत, विविधतेने नटलेला हा देश आहे. परंतु बाबासाहेबांच्या संविधानामुळे हा आज 75 वर्ष होऊन देखील एक संघ आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये शेकडो वर्ष देखील हा एक संघ राहील, जोपर्यंत भारतीय संविधान ह्या देशामध्ये येथील आलेली सरकार छेडछाड करणार नाहीत तोपर्यंत. अलीकडच्या काळामध्ये मला काही पत्रकारांनी प्रश्न विचारला होता, देश में जो चल रहा है, संविधान में जो छेड़छाड़ हो रही है, त्याच्याबद्दल आपलं मत काय? तेव्हा मी बोललो, मी बरोबर आहे, मी बाबासाहेबांचा नातू आहे, मेरी तो जिम्मेदारी है लोगों को प्रबोधन करना संविधान के बारे में, उनके हक और अधिकार के लिए, और उनके हक और अधिकार संविधान के माध्यम से कैसे सुरक्षित रहते हैं. तेव्हा मी त्या पत्रकाराला देखील सांगितलं, बाबा ही काय माझीच जबाबदारी नाही, मी नातू आहे म्हणून. देशाचे संपूर्ण नागरिक जे हक्क आणि अधिकार आणि सुरक्षित आहे ह्या देशामध्ये उपभोक्ता आहेत, त्या प्रत्येकाची जबाबदारी आहे, मी म्हणतो भारतीय संविधानाला सुरक्षित ठेवण्याची. देशाचा स्वातंत्र्याचा इतिहास चांगला नाही. अनेक वर्ष देश पारतंत्र्यामध्ये, गुलामीमध्ये होता. अनेकांनी या देशावरती राज्य केले आहे. अलीकडच्या काळात बोललं तर इंग्रजांनी 150 वर्ष, 700 वर्ष इथे मुस्लिम राजांनी राज्य केलेलं आहे. हजारेक वर्ष हा गुलामीचा आणि पारतंत्र्याचा देश होता आणि त्याच्यानंतर हे स्वातंत्र्य मिळालेलं आहे. स्वातंत्र्य होतं, एक संघ होता देश, तेव्हा बौद्ध राजे या देशावरती राज्य करत होते. म्हणून हे मिळालेलं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी
स्वातंत्र्याबरोबर या देशातील ज्या अनुसूचित जाती आणि जमाती आहेत त्या सगळ्यांचं रक्षण करण्यासाठी, हक्काचं, अधिकाराचं, त्यांच्या उन्नतीचं देशामध्ये संविधान हे चांगल्यापैकी राबवायला पाहिजे. राज्यकर्ते जर राबवत नसतील तर अशा राज्य सत्तेला इलेक्शनच्या माध्यमामधून बाबासाहेबांनी जो अधिकार दिलेला आहे मतदानाचा, त्याच्या माध्यमामधून राजकीय परिवर्तन या देशामध्ये घडवायला पाहिजे. आज परिस्थिती तशी आलेली आहे. येणाऱ्या 1-2 वर्षामध्ये देशामध्ये जनरल इलेक्शन्स होणार आहेत. जो सुशिक्षित आहे त्याला कळतं की देशामध्ये भारतीय घटनेची पायमल्ली होत आहे. साधी उदाहरणं आहेत आपल्यामध्ये, पण आपण ती सिरियसली किंवा गांभीर्याने घेत नाही. या महाराष्ट्राचं उदाहरण आहे. राज्य सरकारने जे 12 आमदार आज नियुक्त करतायत राज्यपालाच्या कोट्यामधून, गेले काही महिने झाले राज्यपाल त्याला सँक्शनिंग देत नाही. हायकोर्टाने डायरेक्शन देऊन देखील राज्यपाल ऐकत नाही. ही घटनेची पायमल्ली मी समजतो. घटना सूक्ष्म असतील, या कमी असतील, परंतु इथून सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यानंतर घटनेच्या अजून छेडछाडी मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतात. याच्या विरुद्ध सामान्य नागरिकांनी आवाज उठवायला पाहिजे. राजकीय असतील, बिगर राजकीय संघटना असतील, ही उदाहरणं आहेत आज आपल्या समोर. रिझर्वेशन प्रमोशनचा इथे माध्यमाचा प्रश्न आज उपस्थित झालेला आहे महाराष्ट्रामध्ये. सुप्रीम कोर्टामध्ये केसेस पेंडिंग असताना देखील येथील प्रस्थापित सरकारने अलीकडच्या काळामध्ये त्याच्यावरती रोख लावलेली आहे, जी असंविधानिक आहे. या सगळ्या पायमल्लीच्या घटना आहेत. घटनेची पायमल्ली होते. ह्याच्यावरती जागरूक नागरिकांनी आवाज उठवायला पाहिजे. या अशा सगळ्या गोष्टी भारतीय घटनेकारांनी, बाबासाहेबांनी सुप्रीम कोर्टाला त्या वर्ग केलेल्या आहेत. बाबा अशी जर पायमल्ली घटनेची झाली, एखाद्या कलमाची झाली, तर सुप्रीम कोर्टामध्ये त्याची दाग मांडू शकता. परंतु मागचा जर इतिहास बघितला 7 वर्षाचा, तर सुप्रीम कोर्टाकडून तेवढी अपेक्षा दिसत नाही. म्हणजे प्रत्येक घटनेच्या माध्यमातून जी काही संविधानिक पद निर्माण झालेली आहे ती येथील सरकाराने स्वतःच्या ताब्यात घेतलेली आहे. त्यांच्यावरती दबाव आहे. ते निपक्षपणे असं काम करत नाही.
जे संविधानामध्ये त्यांची कार्य आणि कर्तव्य दिलेली आहेत आणि अशा वेळी ही देखील घटनेची पायमल्ली आहे असं मी समजतो. 75व्या स्वातंत्र्य दिनी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आणि फुले शाहू आंबेडकरांचे सर्व अनुयायी आहोत. बुद्धाचे अनुयायी आहोत. आपण बौद्ध झालेलो आहोत. बौद्ध धम्माची समता, स्वातंत्र्यता, बंधुभाव, करुणा या सगळ्या गोष्टी आपण आत्मसात केलेल्या आहेत आणि त्याच बाबासाहेबांनी भारतीय घटनेमध्ये त्याचा अंतर्भाव केलेला आहे आणि त्याचं जतन करणं आज 75व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मी समजतो. आपण सगळे फुले शाहू आंबेडकरांचे अनुयायी प्रबोधनाच्या माध्यमातून समाजाला, समाजाच्या इतर लोकांना संविधानाचं महत्व, देशाच्या स्वातंत्र्याचं महत्व हे सांगण्याची गरज आहे असं मी समजतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना 75व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. देशाचं स्वातंत्र्य हजारो काळ अबाधित राहो. देश त्या जगामध्ये एक महासत्ता बनो. जो पूर्वी होता 2500 वर्षापूर्वी जसा महासत्ता होता, अशोकाच्या काळामध्ये तो महासत्ता बनो ही सदिच्छा ठेवतो. सगळ्यांबद्दल मंगल कामना व्यक्त करून इथेच थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम. धन्यवाद साहेब. खूप चांगल्या प्रकारे आपण सर्वांना मार्गदर्शन केलेलं आहे.